गुड मॉर्निंग. चला मग रोजच्या कामाला सुरुवात करूया. सकाळच्या वाजले 7:30. मी आली आहे दीदीकडे, जिथे मी कुकिंगचा जॉब करते. आपल्याला तर माहिती आहे, दीदी ऑफिसला जाते व ती टिफिन घेऊन जाते. मी आपल्यासोबत शेअर करणार आहे ऑफिस टिफिनमध्ये काय काय मेनू देणार आहे. चला तर मग हा ऑफिस टिफिन पॅक करून दाखवत आहे आपल्याला. त्याच्या अगोदर मी देत आहे दीदीला ब्रेकफास्ट. तर इथे चहा बनत आहे, एक साईड बनवत आहे अंडा बुर्जी. तर अंडा बुर्जीसुद्धा रेडी होत आहे. चला तर दीदीला देत आहोत चहा, 2 टोस्ट आणि अंडा बुर्जी असा ब्रेकफास्ट होता दीदीला दिला आहे. त्याच्यानंतर कांदा काजू वगैरे मी भाजून घेतला आहे. मला बनवायचं आहे पालक पनीर. तर इथे पालक बॉईल होत आहे. तर इथे डाळ मी शोधत आहे कोणती बनवू. आज दीदी बोली डाळ बनव, तर मी मसूरची डाळ घेतली आहे. सगळं मीच ऑर्गनाईज करते. तर इथे मसूरची डाळसुद्धा आपली रेडी झाली. त्याला 3-4 सिटी काढून घेऊया. तोपर्यंत इथे मी चपातीसुद्धा बनवत आहे. एक साईड आपल्या डाळीला शिटी होत आहे तोपर्यंत चपातीसुद्धा रेडी झाली आपली. आणि इथे मी बनवत आहे छास. त्याच्यामध्ये मी जिरं, काळं मीठ आणि अद्रक आणि कोथिंबीर ॲड केलं आहे. आणि चवीपुरते मीठ, साखर थोडीशी असं छास आपलं पिसून घेत आहे. पाणी ॲड करून ते बॉटलमध्ये काढून घेतलं आहे. ते बॉटल पॅक केली आहे छासवाली. तर त्याच्यातच मी पिसलं आहे पालक पनीर. तर दही ॲड केली आहे थोडीशी मी. तर असं छान घट्ट असं पालक पनीर पिसून घेतलं आहे. तर इथे मी छान असं पिसलं होतं पालक पनीर, त्याला भाजून घेतलं आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि पालक पनीरला अजून घट्ट होईपर्यंत शिजून घेऊया. एक साईड राईस शिजत आहे. तर इथे मी स्नॅक्समध्ये बनवलं होतं इन्स्टंट असं कुरमुऱ्याचा चिवडा, काजू वगैरे ॲड करून छान असं स्नॅक्ससाठी. तर इथे पालक पनीरसुद्धा रेडी झालं आहे. तर इथे मी डाळ बघत आहे, आपली अख्खी मसूरची डाळसुद्धा रेडी आहे. कोथिंबीर ॲड केली आहे. चला आता करूया ऑफिस टिफिन पॅक. तर एक टिफिनमध्ये पॅक केलं आहे मी स्टीम राईस. त्याच्यानंतर भाजीमध्ये बनवली होती पालक पनीर आणि घीवाली चपाती. असं एक टिफिन पॅक केलं आहे. छास दिलं होतं. अख्ख्या मसूरची डाळ पॅक केली एक डब्यात. आणि फ्रूटमध्ये दिलं होतं ड्रॅगन फ्रूट. आणि स्नॅक्ससाठी दिलं होतं चिवडा कुरमुऱ्याचा इन्स्टंट बनवलेला. असा ऑफिस टिफिन पॅक झाला. सगळं व्यवस्थित पॅक बिक करून स्वच्छ करून जात आहे मी सेकंड जॉबवरती. तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल, स्क्रीनवरती मेन्शन केलं, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.